हा डायरेक्ट रविवारी येणार आणि काल म्हणत होता की मी 5-6 दिवसात परांची खोलायची तयारी करतो. हा तर तिथे सीट त्याच्या माणसाने अंदाज घेतला, तो म्हणतो 30 सीट कमी पडतील तेवढ्या मागवायला सांगितलं. तर मी पेंडिंग एरिया किती कव्हर करायचा तो बघितला, तर 4000 पेक्षा जास्त स्क्वेअर फीट एरिया अजून बाकी आहे. एक सीट आपली 50 फूट कव्हर करते, म्हणजे 80 सीट तर कट टू कट मध्ये जातात. बाकी वेस्टेज वगैरे पकडलं तर ते 100 सीट लागतील. म्हणून मी त्याला बोललो की 30 सीट नाही लागत, 80 सीट लागतात. तो म्हणतो मला माहिती 80 नाही 100 सीट लागतील. म्हणतो तुम्ही पेमेंटचे म्हणतो तुम्ही दिले, तर त्याच्यात तुम्हाला लायसन्स पाहिजे, एसी पेपर पाहिजे, तर सगळं कसं काय होईल? अजून पेमेंट नाही तुम्हाला. किती पेमेंट लागते त्याला आता? आता तो काल माझ्याकडे अजून हे मागत होता, 5 मागे त्यांनी सांगितलेलं ना. पण 4000 दादा, 4000 कुठे कव्हर होतं अजून आपला एरिया ते सांग मला पहिले. 4000 कुठला एरिया बोलतोस तू? तो बॅक साईडचा? 4000 स्क्वेअर फूट याचा कव्हर व्हायचा बाकी आहे आपला. हा 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 आपला. आता टोटल आपला म्हणजे 4000 म्हणजे तुझ्या मते आपला 19,000 काहीतरी कव्हर झाला असं बोलायचं ना आपल्याला? हा म्हणजे त्याप्रमाणे बोलतोस तू. ओके. 4000 स्क्वेअर फूट एरिया बाकी आहे. हा पण आता लागणार आहेत आपल्याला 100 सीट लागणार आहे. तू अच्छा तू ते 22,000 एरिया आहे त्याप्रमाणे पकडलेस का? 22 नाही ऍक्च्युअल बिल्डिंग आपल्या काल बिल्डिंगचं पण ते मेजरमेंट घेतलेलं आहे. हा म्हणजे त्याच्याप्रमाणे एसीटी शीटचे अजून 4000. आपला टोटल एरिया किती आहे? टोटल एरिया किती आलेला तुझ्या मेजरमेंट प्रमाणे? टोटल एरिया 19,000च्या आसपास आलेला. 19,000च्या आसपास? हा त्याच्यामध्ये 1,500 स्क्वेअर फूट हे फक्त ग्लास. हा बाकीचं लोअर्स आणि एसीटी. हा आपला तो वरचा कर्व वगैरे पकडलेला का आपण त्याच्यामध्ये? टोटल एरिया आपल्याला किती पर्यंत जाईल आपल्याला? कर्व फक्त पकडलेला नाहीये. हा जो वॉलचा आहे ना तो पकडलाय. वॉलचा कर्वच्या एरियामध्ये काय होतं म्हणजे असे छोटे हे पण लागतात ना, छोटे पीसेस पण त्याच्यामध्ये यूज होत आहेत. म्हणून तो मी फुल शीट मध्ये पकडलेला नाही. मी फक्त बांबूचं जे आपलं एरिया जो आहे म्हणजे बांबू परांची खोलण्याच्या दृष्टीने जे अर्जेंट पाहिजे तेवढं फक्त हे केलेलं आहे. ओके. ते नाही तो 100 फूट म्हणजे तू 100 शीट ज्या बोलतोयस ना ते कोणत्या? 100 शीट कर्व वगैरे पकडून सगळं त्याच्यात होऊन जाईल. 100 शीट मध्ये होऊन जाईल तू बोलतोयस? होऊन जाईल 100 शीट मध्ये. पण 100 शीट साठी एरिया कुठे आपल्याकडे अजून तेवढा? मला ते कळलं नाही. तोच सांगतो ना. आता बघा आपली मागच्या साईडची वॉल आहे ना. हा मागच्या साईडची वॉल. बरोबर. मागच्या साईडची वॉल आहे. बरोबर. त्याच्यानंतर ती टाकीच्या इथे जी टाकीच्या इकडचे जो एरिया आहे जी नवीन फॅब्रिकेट करतो तो एरिया आहे. त्याच्यानंतर पॅरापेट वॉल्स बाकी आहेत. त्याच्यानंतर जी लिफ्ट रूमची जी भिंत आहे ती भिंतीच्या वरच्या साईडचा एरिया बाकी आहे. ओके. नंतर जी फायर फायटिंगची जी स्टेअरकेस आहे तिकडच्या साईडची जी वॉल ती पूर्ण बाकी आहे. ओके. त्याच्यानंतर किचनची जी वॉल आहे ती पूर्ण बाकी आहे. बरोबर. तो सगळा एरिया केला तर तेवढा एरिया होतोय. म्हणजे टोटल आपला 22,000 पर्यंत जातोय का एरिया? किती जातोय? तेवढा नाही जाणार. आपण त्या दिवशी जो कॅल्क्युलेट केले ना टोटल एरिया, तो टोटल एरिया किती येत होता आपला? त्याच्यामध्ये फक्त आर्चचा जो एरिया तोच पकडलेला नाहीये ना, बाकी सगळा एरिया आलाय. तर तो टोटल एरिया किती आलेला आपल्याला? 20,000 पर्यंत जाईल एक्स्ट्रा? किती जाईल? 20 पर्यंत नाही जाते. 19,000च होते तो. 19,000 एरिया. आर्चचा किती होईल असं तो काढावा लागेल. आर्चचा जो का त्याच्यात ऍडिशनल होईल. ओके ठीक आहे चालेल. मी त्याच्याशी बोलून घेतो. ठीक आहे ना? आता टोटल किती आपला एरिया कव्हर झालेला आहे ना त्याप्रमाणे हे करतो, त्याच्याशी बोलून घेतो मी. चालेल. आणि तो किती 5 लाख पर्यंत मागतो? किती मागतोय तो? म्हणजे काल फक्त तो पैशासाठी बोलला मला. आता थोड्या दिवसापूर्वी त्याला 10 लाख दिले. बरोबर. 10 लाख दिले तेव्हा त्यांनी काय सांगितलेलं मला की मी याच्यामध्ये सगळं पूर्ण एसीपी आणि ग्लेझिंग कम्प्लीट करतो. बरं आपलं ग्लासचं किती मटेरियल? ग्लासचं पूर्ण झालंय ना आपलं काम आता? ग्लासचं पूर्ण झालं. हा ग्लासचा टोटल एरिया किती? 3,000चा येतोय का आपला? किती आलेला आहे ग्लासचा एरिया? ग्लासचा एरिया 1500 फूट आहे. 1550. 1000 नाही किती आहे टोटल एरिया? तेवढा नसणार, जास्त असेल. ग्लासचा जो एरिया तो बोलतोय मी. नाही आता किती कव्हर झालाय आपला तिथे ग्लास? तेवढाच झाला 1,000 फूट फक्त? 1,000 स्क्वेअर फूट? 1,550. 1,550? एवढा कमी कसं काय येईल? मग काल जे मेजरमेंट घेतलं ना आपण तेवढाच एरिया आहे ना. बघावं लागेल. मी बघतो थांब. मी उद्या एक काम करतो, पहिले याच्याशी बोलून घेतो मी.
ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मी तुझ्या याच्यामध्ये जे होतं ना अंडरस्टँडिंग मध्ये पूर्वी आपण एरिया पकडला होता. आता आपण एक त्याच्यामध्ये एसीपी टाकली याच्यासाठी एसीच्या समोरचं जे पार्ट येतं तिथे त्याच्यामुळे तो पूर्ण आपण पार्ट एसीपी टाकला. आपलं पहिले अगोदर किती एरिया येत होता आपला ग्लेझिंगचा एरिया काहीतरी कितना 4000 4000चं दाखवलेलं 4000चं होतं माझ्याप्रमाणे. त्याच्यामध्ये फुल एसीपी वगैरे होत्या त्या पकडल्या होत्या. त्या एसीपी बऱ्याचशा ठिकाणी एसीपी आला तिथे. बरं. ठीक आहे चालेल. मी उद्या येतो ना तिकडे. मी त्या बोलून घेतो पूर्ण मेजरमेंट वगैरे कसं आहे काय आहे ना ते बघून घेतो मी. आणि याच्याशी पण बोलून घेतो जरा मी. राजपूरशी आत्ता बोलून घेतो मी. ठीक आहे ना. काय नाही आता लगेच तू मला पेमेंटचं काय मागू नको. कामात हे कर नंतर काय असेल ते बघू. चालेल त्याच्याशी बोलून घेतो मी. ओके.